नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण दिव्याच्या मदतीने कपडे कसे शिवायचे हे बघणारच आहोत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्यामुळे तुमची घरातील पैशाची बचत तर होईलच, परंतु वेळेची बचत देखील या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे आपल्या नखांसाठी। आता महिला म्हटलं की हाऊसवाईफ म्हटलं की सर्व कामे करावं लागतात, भांडी धुणे, घासणे किंवा इतर सर्व कामे जी करायला गेलं की आपल्या नखांच्या ज्या साईडला जी जागा असते त्यामध्ये खूप सारी घाण जाऊन बसते किंवा पिवळसर हे नख होतात। हळदीचे वगैरे हात लागले की तेव्हा देखील पूर्ण जे नख आहे ते पिवळे होतात। परंतु यासाठी आपण हे स्वच्छ करण्यासाठी एक ट्रिक घेऊन आलेलो आहोत। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे आपलं जे व्हाईट कोलगेट असतं, व्हाईट कोलगेटचाच या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे आणि त्याच्याच मदतीने आपण हे जे नख पूर्ण या ठिकाणी स्वच्छ करणार आहोत। बघू शकतात अगदी सोपी ट्रिक आहे, नक्की ट्राय करून बघा। तुमचे देखील नख जर पिवळसर झालेले असेल तर त्यांना स्वच्छ बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकतात। बघू शकता आपल्याला अगदी थोडा वेळ या नखावरती हे कोलगेट लावून ठेवायचं आहे आणि अशी त्याची मालिश करून घ्यायची आहे, व्यवस्थित चोळत राहायचं आहे, घासत राहायचं आहे। तुमच्याकडे जर असा खराब ब्रश असेल, टूथब्रश, तो देखील तुम्ही वापरू शकता याला घासण्यासाठी आणि अगदी 5 मिनिटं तुम्हाला हे कोलगेट असंच नखांवरती ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे कोलगेट नखांवरती व्यवस्थित चोळून झाल्यानंतर पाण्याच्या मदतीने याला धुवून घ्यायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। आणि बघू शकतात या ठिकाणी आता आपण हे जे नख आहे यावरचं जे कोलगेट लावलेलं होतं ते पाण्याच्या साहाय्याने धुवून घेणार आहोत आणि रिझल्ट अगदी बघू शकतात किती स्वच्छ ही नख झालेली आहेत। तुमचे देखील नख जर पिवळसर झालेले असेल किंवा नेलपेंटने घाण झालेले असेल किंवा इतर कामे करून तुमच्या नखांच्या शेजारी जर काळपटपणा जर तयार झालेला असेल तर ही ट्रिक नक्की वापरून बघा। त्यानंतरची आपली दुसरी जी टिप्स आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची युजफुल टिप्स ही होणार आहे, ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी। आता लसूण सोलायचं म्हटलं की महिलांसाठी ते रोजचंच काम असतं, परंतु लसूण सोलायला गेलं की नखांची खूप सर्व आग होते। आपण या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने लसूण कसा सोलायचा ते बघणार आहोत। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। बघू शकतात आपल्याला जो लसूण आहे त्याला मधल्या अगदी सेंटरला या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे, ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने। आणि आपल्याला नखांचा बिलकुल या ठिकाणी वापर करायचा नाही आहे। अगदी सोपी पद्धत ही लसूण सोलण्याची आहे, तुम्ही आधी कधीही बघितलेली नसेल अशी ही ट्रिक्स आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जो लसूण आहे सेंटरला कापल्यानंतर असं वरतून त्यावरती मारायचं आहे आणि अगदी आरामात त्यातले जे चिलट आहे ते आरामात बाजूला निघतात आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोरच आहे। बघू शकतात मी याला कुठल्याही प्रकारचा नखाचा वापर केलेला नाही आहे, फक्त मध्ये चाकूच्या मदतीने याला कट केलं आणि वरतून यावरती थोडंसं मारलं की बघू शकतात पूर्ण जे लसणाच्या ज्या कळ्या आहेत त्या अगदी चिलटांपासून मोकळ्या झालेल्या आहेत। तुम्ही देखील ही ट्रिक जर कधी वापरली नसेल तर नक्की ट्राय करून बघा आणि ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील यापासून फायदा होईल। आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण नखांचा वापर न करता हा जो लसूण आहे तो अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी सोलला आहे। तुम्ही देखील तुमच्या घरातील जर तुम्हाला रोजच्या कामामध्ये खूप सर्व वेळ लसूण सोलण्यासाठी जात असेल तर ही ट्रिक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हा लसूण सोललेला आहे। त्यानंतरची आपली दुसरी आणि खूप महत्त्वाची पैशाची बचत करणारी जी ट्रिक्स आहे ती म्हणजे बघू शकतात शिलाईसाठी। आता बऱ्याचदा आपल्याकडे असे हेवी साड्या किंवा हेवी ड्रेस किंवा लहान मुलांचे जे कपडे असतात, स्वेटर असतात, ते कुठेतरी फाटलेले असतात किंवा त्याची शिलाई निघालेली असते, परंतु आपण असं काही जाडसर शिवायला गेलं की जी आपली सुई असते ती त्यामधून टोचल्या जात नाहीत किंवा वर्षानुवर्षे जी वापरलेली सुई असते ती खराब होते, तिला टोक नसतात। आणि किंवा आपण अशा पद्धतीने जर साडी पिन करायला गेलं की आपली काटेपिन जी असते ती देखील काटेपिन साडीमध्ये ज्या खूप सारे लेअर आपण एका वेळेस पिनसाठी घेतो तर त्यामध्ये देखील आपली जी काटेपिन आहे ती व्यवस्थित जात नाहीत आणि त्यामुळे आपला खूप सारा वेळही जातो आणि अशा वेळेस आपल्याला नवीन काटेपिनची देखील खरेदी करावी लागते। परंतु
असं होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे या ठिकाणी मातीचा दिवा. मातीचाच दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण दगडाचा देखील वापर करू शकतो, परंतु बिलकुल दगडाचा वापर करायचा नाही आहे. मातीचे कण या दिव्यामध्ये असतात आणि छोटे छोटे मातीचे कण असल्यामुळे यावरती जी आपण सुई किंवा काटेपिन घासतो त्यावेळेस त्याला एक प्रकारची नवीन धार तयार होते, एक टोकदारपणा येतो आणि जी की सुई आपली काम करत नाहीत किंवा जी काटेपिन आपली खूप सारे लेअरमधून जी काटेपिन टोचल्या जात नाही ती अगदी आरामात टोचल्या जाते आणि जी आपली साडी खराब होते ती बिलकुल होणार नाही. बघू शकतात तुम्ही साडीची पिन तर करतच असाल, परंतु हेवी साडींच्या पिन करायला गेलं की हा प्रॉब्लेम प्रत्येक महिलांसाठी येतच असतो. मला देखील असा प्रॉब्लेम येतच होता, म्हणून मी ही ट्रिक ट्राय करून बघितली आणि तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात आपण आरामात जी सुई किंवा शिवण्यासाठी सुई जी आहे ती आरामात या ठिकाणी टोचल्या जाते. नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.